केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत। अमित शहा यांचं मुंबईमध्ये आगमन झाले, ते मुंबईमध्ये दाखल झालेत। अमित शहा यांचा आजचा मुंबई दौरा आहे आणि अमित शहा यांचा दौरा आज आणखीन एका कारणाने खूप महत्त्वाचा ठरणार आहे, कारण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीचं संकट आहे। केंद्राने महाराष्ट्राला मदत करावी अशी मागणी सातत्याने होते आणि याच परिस्थितीमध्ये गृहमंत्री अमित शहा हे मुंबईमध्ये आल्यामुळे राज्य सरकारमधले महत्त्वाचे नेते त्यांच्याकडे काय मागणी करणार याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल। मुंबई दौरा नियोजित होता आणि याच दौऱ्याला अनुसरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईमध्ये दाखल झाले। त्यांचा ताफा मुंबईमध्ये दाखल झाल्याची ही दृश्य राज्य सरकारला जर केंद्राकडून मदत मिळवायची असेल तर केंद्राकडे तसा प्रस्ताव द्यावा लागेल, मदतीची मागणी करावी लागेल आणि सोबतच केंद्रातल्या महत्त्वाच्या नेत्यांशी राज्यातल्या परिस्थितीबद्दल संवाद साधावा लागेल। कालच राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पूरग्रस्त मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते। मराठवाडा तसंच आजूबाजूच्या परिसरातील म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांची सुद्धा त्यांनी पाहणी केली, तिथली परिस्थिती जाणून घेतली। त्यामुळे ही सगळी परिस्थिती केंद्र सरकारच्या कानावर टाकून केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त मदत मिळवण्याचे प्रयत्न राज्यातल्या नेत्यांनी करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी नेत्यांकडे केलेली आहे। त्या अनुषंगाने जर केंद्रीय गृहमंत्री हे महाराष्ट्रात मुंबईमध्ये येत असतील तर त्यांच्याकडे राज्य सरकारमधले महत्त्वाचे नेते विशेषतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय मागणी करणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। गृहमंत्री अमित शहा यांच्या या दौऱ्याची सुनियोजित दौरा होता, आधीच नियोजन झालेला दौरा होता। त्या दौऱ्यानुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईमध्ये दाखल झाले।